आपल्याला जर मुलगा झाला ना तर त्याचं नाव आपण अमेय ठेवूया. अजिबात नको. का? प्रमेय ठेवूया. पायथागोरसचा असतो ना तसा. मार्कांच्या मोहापायी नुसती पुरवणी जोडायची नसते. तन्वीबाई आल्यात. 1-7. नमस्ते. डबा खारट का झाला होता? अहो मीठ जास्त पडलं असेल. 5 मार्कांचा प्रश्न आहे. एका वाक्यात उत्तर नकोय. संदर्भासहित स्पष्टीकरण द्या. मधली सुट्टी. चला जेवायला चला. तुम्ही शिक्षक असाल तुमच्या शाळेत, पण इकडे घरी मला माझा नवरा भेटू देत ना. काय? शांत शांत. मी आहे. हाताची घडी तोंडावर बोट. हो असं काय करताय? घाबरले ना मी. हा? घाबरायचं कशाला? घाबरायचं कशाला म्हणजे काय? इतिहासाच्या पुस्तकावरचे ते दाढी मिशा काढलेले नेते असतात ना त्यांच्यासारखे दिसतात. अहो दाढी कुठे गेली? बदल बदल हा सृष्टीचा नियम आहे. आणि वरच्या माळ्यावर जे बदल झालेत. ठीक आहे, मी तुला उठवत होतो. असं कोणी उठवतं का? झोपेतून मरू देत, आयुष्यातून उठले असते. आयुष्यातनं उठणे या वाक्प्रचाराचा योग्य वापर केलास वाक्यामध्ये. पण आता लवकर उठ. चटकनावर पटकन प्रार्थना घेऊ. उन्हाळ्याची सुट्टी सुरू आहे ना, झोपू दे ना बाप्पाला. शिस्त म्हणजे शिस्त. आजचा सुविचार, लवकर निजे लवकर उठे त्यासी धनसंपदा लाभे. मेशी सॅलरी आली का? धनसंपदा आली का? 5 मिनिटं झोप तू, मग येतो उठवायला. अरे अहो लपाछुपी खेळताय का? अगं लपाछपी खेळत नव्हतो, वेळापत्रक लावत होतो. का? अहो लावताय ती लावताय, ही आधीची काढा तरी. त्याच्यावरतीच काय लावताय? किती वेळापत्रक झाली ही. गठ्ठा एवढा झालाय ना की दरवाजा असा पूर्णपणे उघडता येत नाहीये. कळतंय ना? त्यापेक्षा आपण एक काम करूया ना. काय? आपण आहे ना ह्याचा असा चौकोन कापूया आणि त्याचा मखर म्हणून वापर करूया. वा, आयडिया खूप चांगली आहे. इको फ्रेंडली देखावा. ह्याच्यातच असं वा वा वा. दिवसेंदिवस कार्यानुभव वाढत जातोय तुझा. नका नाव लावू वेळापत्रक. असं कसं? शिस्त म्हणजे शिस्त. सगळं वक्तशीरपणे झालं पाहिजे. झोपण्याची वेळ, उठण्याची वेळ, वर्तमानपत्र वाचण्याची वेळ, मधली सुट्टी. शाळा बंद असली ना की मुलांची मस्ती बघून पालकांना सतत असं वाटत राहतं की शाळा कधी सुरू होते. नवऱ्याच्या बाबतीत असा विचार करणारी मी एकटीच असेल. काही बोललीस का? नाही. चला चला रे क्लासेस घेऊया, ऑनलाईन लेक्चर मुलांना घडवूया. काय हो, कसली तयारी चालली आहे? मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उन्हाळी सुट्टीत अधिक तासिका घेण्याची कल्पना मी आज सगळ्यांसमोर मांडणार आहे. हो काही नको, प्लीज प्लीज नको. उगाच कशाला लहान मुलांचे शिव्याशाप. एन्जॉय करू देत ना त्यांना जरा वेकेशन. बरं कसे घेणार आहात क्लासेस? ऑनलाईन. काही नको ऑनलाईन क्लासेस वगैरे. गेल्या वेळेला तुम्ही ऑनलाईन क्लासेस घेतले होते तेव्हा मुलं गोंधळ घालत होती. गोंधळ घालू नका असं म्हणत लॅपटॉपच्या स्क्रीनवर खडू फेकून मारले होते तुम्ही. अहो लॅपटॉपला केवढं टेंगूळ आलं होतं माहितीये. बिचार महिनाभर बाम लावून 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 त्याला बरं केलं. ओगी 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 अशी अतिशयोक्ती अलंकार जीव देईल इतकं बोलतेस ग तू. चहा ठेवलाय तो घ्या.
अहो हा. हे काय करताय? अगं असं काय करतेस? तूच म्हणाली होतीस ना की भिंतींना रंग देऊया. अहो मग काय आता स्वतःच रंग काढायला बसणार आहात का? आपण माणसाला बोलवूयात. ती बोलवूच या, पण कुठे काय करायचं ते ठरवायला नको का? हा काय काय ठरलं? भिंतींना आपण ऑफ व्हाईट कलर देऊया. चालेल. आणि प्रत्येक भिंत म्हणजे एक विषय असणार. म्हणजे बघ, ही जी भिंत आहे ना, ही ती मूल्य शिक्षणाची भिंत. म्हणजे इथे राष्ट्रभक्ती, संवेदनशीलता, वक्तशीरपणा, सौजन्यशीलता ही मूल्य लिहिली असणार. ही जी भिंत आहे इकडे, ही जी भिंत आहे ती भूगोलाची, म्हणजे राज्य आणि राजधानी लिहिलेली असणार. सांग, मेघालयाची राजधानी कुठली? नाही माहिती ना? म्हणून ही भिंत गरजेची आहे. ही इतिहासाची भिंत नको, इतिहास सारखा बदलत असतो. ही विज्ञानाची भिंत ठेवू शकतो, म्हणजे त्याच्यावर एक सांगाडा काढूया आणि मग यकृत, स्वादुपिंड, पित्ताशय वगैरे सगळ्या गोष्टी अशा काढूया. इकडे ना सुविचार लिहूया. हसा खेळा पण शिस्त पाळा. अगदी मनातलं ओळखलंच ग. पेन्सिलवर बसून वर चाललेली मुलगी ह्याचं चित्र इकडे. त्यापेक्षा असं करूया ना, हा टीव्ही काढूया आणि इकडे फळा लावूया. हा सोफा काढूया आणि बेंचेस टाकूया. बेस्ट, ती बाहेरची बेल आहे ना ती काढून टाकूया, तिकडे घंटा लावूया. सगळ्या घराची ना शाळा करून टाकूया. सॉरी पण फळा नको. बेंचेसची आयडिया आवडते मला. म्हणजे कसं कोणी आलं की बसता येईल आणि मग आपणच असताना असं लोळून टीव्ही बघायला छान. पण घंटेचं मला कळत नाहीये, म्हणजे लोकांना कळेल का की बेल वाजवायची म्हणजे ऍक्च्युली घंटा अशी. रसातला कोलंबी भात. काय 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 लपवतेस? ओळखा पाहू. घोटीव कागदाचा कुत्रा. शी, त्यापेक्षा मीच दाखवते. रेसिपी बुक. आता वेगवेगळ्या रेसिपीज मिळणार आहेत एका माणसाला. मज्जा आहे बुवा. ही मजा वगैरे सगळं होत राहील, पण आधी खाकी कागदाचं कव्हर घाल, नाही तर जप्त करेन ना पुस्तक मी. चिडली वाटतं, पण काय करणार. शिक्षक म्हणलं की असं होणारच, आणि बायको म्हणलं की ती थोडीशी चिडणारच, आणि हा व्हिडिओ बघून तुम्हाला धमाल येणारच. पण इथे धमाल संपलेली नाहीये, अजून एक भाग येणार आहे, लक्षात ठेवा. अरे तुम्ही विसरू शकता. एक काम करा, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, त्यावर कमेंट्स करा, आणि आसोवाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला कळेल की व्हिडिओ कधी येतोय ते. त्याशिवाय तुम्हाला धमाल बघता येणार नाही ना. हो, जास्त धमाल आहे. आमच्या ॲन्युअल गॅदरिंगपेक्षा जास्त धमाल. नक्की बघा पुढचा व्हिडिओ, आणि फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर आसोवाच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. भेटूच. Ablim susal wahini